हॅलो, ॲडव्होकेट मदाळे बोलतोय. मी अभिमन्यू बोलतोय सर, विकासचा मित्र. कुठं आहे विकास? म्हणजे तिकडे नाहीये का? मी त्यासाठीच फोन केलता. तारीख आहे आज. काल येणार होता ना तो, अजून आला नाही. फोन केला तर फोन उचलत नाही, मेसेज केला त्यालाही उत्तर नाही. आज जज साहेबांसमोर सुनावणी होणार आहे, वाट पाहतोय म्हणा मी. लगेच पोचा असा निरोप द्या त्यांना. हा हो. अगं लते, आवरण पटकन, जावई बापू येतील ना. तू अशा अवतारात नको दिसू त्यांना. बरं अगं एवढ्या सकाळी कशाला येईल तो? येईल दुपारपर्यंत. तरी बी आत्याबाई नवी नवरी आहे ना ती. झालं गाय, झालं झालं. आता चल लते, तुझी मेहंदी रंगली का ग? बघू बरं. तेच बघायला आलोय, रंगली की नाही. जावई बापू बोलले का? आवाज नाही आला, डायरेक्ट जावई बापूच आला. अगं बाया, एवढ्या सकाळी? त्याचं काय झालं, सासरे बोलांनी मला दुपारच्या जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. म्हटलं चला, सकाळचा चहा, नाश्ता आणि दुपारचं जेवण सगळे एकत्रच घेऊ. आत्याबाई, माझ्या नवऱ्याचं बघा ना, माझ्यावरती किती प्रेम येते. नवरा हाय तुला? वनारा बघा ना किती रंगली माझी मेहंदी. तुमची बघू. बाबू, आपल्यालाच रोमॅन्टिक दिसतंय. तुला काय करायचंय? माझ्यासारखंच तुमची बी मेहंदी रंगली ना, म्हणून म्हणलं. एक ते लाडे लाडे बोलणं बंद कर आणि आज जाय तुझ्या दीदीला सांग नाश्ता बनवायला. ते बघ काय, माझं डोकं आधीच बनलंय. त्या आता लतिकडचे पाहुणे यायच्या. जाय ना तू, राह इकडच. काय झालं ग? तुझ्या सासूचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती आणि मला खवाटक बोलती ती. जाऊ दे, ती एकदा लगीन करून ये इकडं, मग बघ पण दोघी मिळून सरळ करू ना तिला. जा, आधी तुझ्या सासूसाठी नाश्ता बनव, भूक लागली तिला. तुझ्या नाही, आपल्या म्हणायचं, कळलं ना? चल आता बडबड कमी, काम जास्त. नाही, मला घरकामांचा लय कंटाळा येतो, मी नाही करणार. अगं काम करायचं नसतं काही, थोडंसंच करायचं ना. असं सोंग आणायचं का लई केलंय. चल दाखवते तुला, चल चल आपल्या सासूला नाश्ता देऊया. चल बाहेर लवकर. तू जा, मी आलेच. ये. दीदे, माझ्या मेहंदीमध्ये ये आणि के कसं रंगलाय बघ ना. आद्याचा ये आणि कामिनीचा के. नुसतं मेहंदीमध्येच नाही, आयुष्यात पण रंगू दे जरा तो. रंगालच लवकर. धर, हे जाऊन जरा थेरडीला देऊन ये. नाही बाई, मी नाही जाऊन घेणार. तोंडामध्ये करू कारलं घातल्यासारखं माझ्याशी वाकडं तोंड करून बोलत असते ती. मी नाही जाणार तिकडं. अगं म्हणूनच सांगते, जरा गोड शिरा नेऊन दे आणि गोड गोड बोल तिच्याशी. ही असली घरकामं करायचं डिपार्टमेंट माझं नाही ते मूळ. त्यासाठी माझा जन्मच नाही झालाय ना. हे डिपार्टमेंट तुझे. यू गो प्लीज. अगं माझी आई, तुझे भाऊजी उठतील आता, त्यांच्या नाश्त्याचं बघावं लागत की नाही मला. तुला माहिती आहे ना, सकाळी उठल्या उठल्या बॉम्ब सुरू करतात. ते भुका लागलेल्या असतात, रातच्याला काही खात नाहीत, काही नाही, घासतात आणि तशाच झोपतात. आता माझ्या आब्याला नेऊन द्यायचं असेल शिरा तर सांग बाई, त्याच्यासाठी जाईन मी तिकडं. तुझ्या भाऊजींना तरी नेऊन देते का? नाही बाई, तोंडाला नाही वास येतो त्यांच्या दारूचा. तोंडाजवळ कशाला जायचंय तुला एवढं? यू गो. काय चहा नाश्ता मिळेल का आज? देते ना. उठल्या उठल्या उगा भूक भूक करू नका बरं. अरे वा, आज शिरा
तोंड मीन धुवायचं का नाही तसंच खायला बसायचंय. सकाळी लवकर उठून आंघोळ करून आलोय. अगं बाई काय सूर्य पश्चिमेला उगवलं वाटतं. का दुकानं बंद होती आज? लवकर उठलो तरी टोमणे आणि उशिरा उठलो तरी टोमणे. हा देते देते. पाणी देतच की मरू असं ठसका लागून. जिजू मी देते घ्या. जिजू कसं झालंय शिरा? तू केलंय? मीच केलं. मस्त बदाम पिस्ते घालून केलं. कसं झालंय? तरीच दीदीने शिकवलंय. छान. झालं का नाही अजून? झालं झालं बाबा. आव तुम्ही अभिला फोन करा ना जरा. कशाला? ते देतो म्हणालाय ना. आव ते सारखं सारखं विचारताय ना. देऊ देऊ जाताना देऊ त्यांना. आव तसं नाही, दोनदा विचारून झालं त्यांचं आतापर्यंत. मी बोलतो त्यांच्याशी. आधी एकदा देतो म्हणालाय ना, तो देणार म्हणजे देणार. उगाच देणे करायसारखं त्याच्या मागं नको लागाय. अहो पण तुम्ही ते पोह्याचं बघा आणि आल्याचा फक्कड चहा टाका. हा? लती तू तरी करते का फोन अभ्याला? बापूनी म्हणलं ना अभ्या देणार म्हणजे देणार. आणि तसं बी सज्जनराव आत्ताच आलेत. जाताना बघू. बर तू जाय, मी चहा ठेवते. नाही नको, मी जाऊन पोहे देते मग येऊन चहा ठेवते. अगं तू थांब तिथं, जावई बापूंशी बोल. काय बोलू? एकतर ते पैशांचं बोलतात, नाही तर नाहीतर काय? नाही काही नाही. हे मी पोहे देऊन येते मग चहा ठेवते. तू चल. हा नाही ठीक आहे, आला तर मला कॉन्टॅक्ट करायला सांगा. नाही म्हणतायत नाही आई. अजून कोणी आहे का तुमचं नातेवाईक मित्र कोणीतरी? आता समजासनी तर तूच तर फोन केले की. बघा ना अजून कोणीतरी आठवून बघा, कोणी राहिलं असेल. नाही रे, त्याच्या चुलत्याने तर काही दगा फटका केला नसेल ना त्याला. आई एक काम करू, चला आपण पोलिसात जाऊ. चला. अरे पण त्याचा मामा म्हणतोय की आजच्या दिवस वाट बघू, कुठं गेला असेल तर येईल तो, नाही तर म्हणे मग उद्या जाऊ पोलिसात. बरं ठीक आहे, तसं करू आपण. पण अभ्या, अरे तुझे पैसे होते ना त्याच्याकडे. हे बघा, तो भेटला की मिळतील मला पैसे. हा वय वय. अरे बा, पोलीस? हो ना, मी स्वतःच्या कानाने ऐकलं. अरे मग प्रकरण अंगाची येईल ना, तो पोलिसात गेला तर. मी काय म्हणतो शेठ, पण ते विकायला सोडून देऊ? नाही विकायला असतंच नाही, सोडायला पाहिजे. आता करेक्ट टाइम नाही आहे. हो पण ते पोलीस ते बघून घेऊ काहीतरी. म्हणजे ना साप इमेला पाहिजे आणि काठी नाही तुटली पाहिजे. म्हणजे नक्की करायचं काय? ते विक्याचा फोन कुठे? जाऊ बापू, घ्या की अजून. नाही नको, 3 प्लेटी खाल्ल्यात पोहे. 3 प्लेटी पोहे खाल्लेत. ए बघू बायको, बघू मेहंदी बघू.
बघू मेहंदी बघू. ए अशी कशी काढली मेहंदी? अहो नवरीची मेहंदी कशी डिझाईन वाली पाहिजे असते. अहो ते झालं असं की आणि माझं नाव कुठे आहे? तुमच्या नावातला एस काढला होता पण पुसला गेला. पुसलं गेलं? तुमची पोरगी धांदरट आहे बुवा. नाही जावे बापू, नाही तसं नाही, म्हणजे आमच्याकडनं चुकी झाली. जावई बापू आपण मेहंदीवालीला परत बोलवू आणि परत काढून घेऊ ना, त्याला काय होतंय? अहो माझ्या आईला कळलं ना तर ती माझ्या कानाखाली मेहंदी काढल. असं काय म्हणलंय? दाजी आपण काढून घेऊ ना परत. हवं तर हातावर आहे ना त्यातच काहीतरी भारी काढू. आणि माझं नाव ते बी काढू की. पैशाची झाली का व्यवस्था? हो हा मग आणा. देतो ना, निघताना देतो. अहो माझ्या पप्पांना फोन करावा लागल मला, मिळालेत म्हणून. जर मिळालेच नाही तर पप्पांना फोन कसा करणार मिळालेत म्हणून? नाही करतो मी, व्यवस्था करतो. काही पाहिजे करा. काय झालं का बोलणं विक्याशी? अरे पैसे घेऊन पळून मिळून तर नाही ना गेला तो? नाही आहे, असं नाही ना करणार तू. मला एक कळत नाही, तू त्याच्या हातात कशा पाय दिले 20 लाख? त्यापेक्षा तूच नेऊन दिले असते तर बरं नसतं का झालं? हंबीराव त्याच्या ओळखीचे आहेत ना. आता ओळख बघ की तिला पडली ते. आणि त्या विक्याला काय डोकं बिकं आहे की नाही? ते बापूंचे पैसे त्याला तिच्या लग्नाच्या आधी द्याया पाहिजे. सगळं माहिती आहे त्याला. मी सांगतोय तुला, तो नाही करणार असं. काहीतरी अडचणीत असणार आहे तो. मी जाणार आहे पोलिसांमध्ये. हा ते जाय तू, पण आधी शेजाऱ्यांचा प्रश्न सोडव. तो दुर्योधन येऊन बसलाय त्यांच्या डोसक्यावर. तो दुपारी येणार होता ना? हा पैशाला हाप आपलेला आहे रे. पैसे दिसले नाहीत ना तर बापूंचं. नाही नाही नाही, तू नको काळजी करू, मी करतो काहीतरी. हो का? काय करणार आहेस? कुठून आणणार आहेस एवढे पैसे? बघतो, मग आहेत थोडे सेव्हिंगचे ते काढून टाकतो. 20 लाख आहे 2 लाखाची नळ आहे ना आज. आणि बाकीचे? त्याचा विचार करायला आहेत ना 2 दिवस. करू ना व्यवस्था. आजची वेळ मारून नेली पाहिजे, तोपर्यंत विक्याचा ठाव ठिकाणा कळलं. अरे अभ्या, एवढा वेळ नाही बाबा आपल्या हातात. तो दुर्योधन येऊन बसलाय डोसक्यावर. नाही म्हणजे तू म्हणतोयस ते पण खरंच आहे. 18 लाखाचं काय करायचं त्याचा विचार करायला आहेत ना 2 दिवस. ये ये चहा घेणार का? नाही नको. हे दागिने गहाण टाक आणि बापूंचे पैसे देऊन टाक. नाही नाही, आपण कळलं तर राडा होईल फुकटचा. अरे कसं कळेल? हे तुझ्या तरी माझ्यात आहे ना. विक्याकडून पैसे आले की आण सोडवून. नको, तू घे बरे. आता मी काढतो विक्याला शोधून. जगाच्या पाठीवर कुठेही असेल ना तरी शोधतो त्याला. 2 दिवसावर आलंय लग्न, काय गडबड व्हायला नको. विक्या आणि पैसे दोन्ही परत आणल मी. जरा थांब ग, तुला फोन करते परत. हेमा, आभ्या कुठे ग? काय झालं? तुम्ही अशा भूत माग लागल्यागत काय पळत आल्या? अगं जरा घाईचं काम आहे त्याच्याकडं. नाही ते तर बाहेर गेलेत ना. पण कुठं गेलाय पण काय माहिती. आणि वहिनी वहिनी त्या आंघोळीला गेलेत ना. आंघोळीला गेला का? बरं आल्या ना तर लगेच पाठवून देशील. हा मी लगेच पाठवते.
मस्त. आहा. दाखवता का कॅश? नाही म्हणजे सावकाश द्या, मी निघता ना. पप्पांना सांगावं लागेल ना. हा येते. कुठून? प्रेस मधून छापायला दिली का काय? नाही तसं नाही, माझ्याकडे यायची अजून. नाही आलीच पाहिजे. हा म्हणजे काय, नक्की आहे ना? हो येतील पैसे. आई त्यासाठीच गेली. आलीच पाहिजे. नाही बस्त्याची मंडपाचे पैसे द्यायचेत ना, त्यांनी क्रेडिटवर दिलंय ना. वेळेवर जर देणी दिली नाही ना तर पप्पा वाईट टाकतील. एकदम डेंजर आहेत ते. तुम्ही नका काळजी करू, मी करतो व्यवस्था. नाही कराच. निदान आज तरी हात हलवत पाठवू नका मला. पप्पांना कळलं ना तर माझ्या तोंडाला फेस काढतील. सर बॅलन्स चेक करायचा होता. अकाउंट नंबर. $1,89,000. ठीक आहे. सर पेन मिळेल? हां सर. थँक्यू सर. वेलकम. बोल. काही नाही, फक्त 11,000 हवेत. बस एवढेच? आणि बाकीचे पैसे? बाकीचे झालेत मॅनेज. दत्त महाराजच पावले बाई. मी बघते हा पैशाचं. हा ए, आणि फक्त आपणा काही कळू देऊ नको. अरे नाही रे, तू ये, मी बघते त्यावर पैशाचं. हा हा ठेवू का? हा. महाराज अशीच कृपा असू दे बाई. नेमकी आज नाही खिशामध्ये, नाही ते इतर वेळेला असतं. दत्त महाराज माफी करा. आओ तेलला 3 दिलेले पैसे असतील ना तुमच्याकडे? खर्च झाले ना ऍडव्हान्स मध्ये. मांडववाल्याला, त्यानंतर त्या केटररला आणि सोनाराला. अहो दागिन्यामध्येच लाखभर रुपये गेले. सगळे कशाला द्यायचे बरं? म्हणजे काय, आता दागिने सगळे घेतले म्हणल्यावर पैसे नको आहे सगळे द्या. अहो पण आता काय करायचं? हे 10,000. 10,000 काय होईल आता? आणि हे 40. सकाळीच 2 महिन्याचा पगार काढला होता. हा म्हणजे 50,000 झाले. नाही नाही, अभि येईल. हो तोवर हे तर देऊ. बापू आता हे जरा अति होतंय. आपण बोललो होतो ना त्यांना. पण ते घेणेकरी नाही. असेल मागच्या जन्मीचा. बापू तुम्हाला तरी पटतंय का हे सगळं? हे पाहिलं ते लगीन तोंडावर आले की तू आता खुसपट काढू नको. बापू ही वृत्ती अशी. हे बघ, चूक आपली आहे. आपण शब्द दिला होता की नाही, आणि आपण तो मोडतोय. शब्द पैसे दुपारी देण्याचा होता. मग आता सकाळी आले म्हणून काय परत धाडून देऊ का त्यांना? नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. हे पाय, तू लहान आहेस, तू यामध्ये पडू नको. आणि आधी पैसे देणार
म्हणजे देणार. आणि मी आहे ना जीवन, मी पाहून घेईन सगळं. तुम्ही ते स्वयंपाकाचं वगैरे बघा.